दत्ता गोरडे यांची आज ठाकरेंच्या पक्षामध्ये घरवापसी होते। अजित पवार गटाला त्याच्यामुळे हा एक मोठा धक्का मानला जातोय। आज मातोश्रीवर दत्ता गोरडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे। पैठणमध्ये ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार आहे। मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत दत्ता बोर्डे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पुन्हा एकदा घर वापसी करताय, कसं वाटतंय? घर वापसी माझी शिवसेना पक्षामध्येच माझं राजकारण सुरू झालेलं आहे आणि मी 12 वर्ष शिवसेना पक्षामध्ये काम केलेलं आहे। मी विविध पद शिवसेना पक्षातूनच भोगलेले आहेत। संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये 2019ची निवडणूक लढलो। सर्व सहकार्याच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या 12 दिवसामध्ये मी 70,000चं या ठिकाणी मताधिक्य घेतलं होतं। अवघ्या 10-12 हजार मताने माझा या ठिकाणी पराभव झाला होता। परंतु भुमरेंना धोबी पछाड देण्यासाठी मी परत एकदा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना जी गद्दारी भुमरेंनी आदरणीय उद्धव साहेबांशी केली त्यांना गाडण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पैठण विधानसभा क्षेत्रातील सज्ज आहोत आणि त्यासाठीच आम्ही परत शिवसेना पक्षामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परत प्रवेश करत आहोत। नक्की, पण संदीपान भुमरे हे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचे देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे। जर तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर पराभव होईल संदीपान भुमरेंचा तुमच्याकडून? शिवसेनेच्या उमेदवाराकडून 50,000 मताधिक्याने पराभव होईल संदीपान भुमरेंचा। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।